हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग, मीराताई ब्लॉग. मित्रांनो, पाऊस वगैरे सगळंच उघडला, अजिबात पाऊस नाहीये. आता उपवास आहे, आज पूजा करायची राहिली. आपलं चहा पाणी वगैरे झालेलं आहे सगळं आपलं. मित्रांनो, मी कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. काल आम्ही मूवी पाहायला गेलेलो आहे. मी बरेचसे भाग त्यातले शूट केलेत, पण मी एकही भाग दाखवलेला नाही आहे. कारण का असं म्हणतात की असं आपण दाखवलं ना तर आपलं चॅनल बंद होऊ शकतो, म्हणून मी काय दाखवलं नाही. मी मला माहीत नव्हतं. मी शूट केलेले आहेत, पण सर्व मी डिलीट केले, त्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकले नाही. त्याबद्दल सॉरी. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी काही भाग दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण नाही, मला सांगितलं की नाही असं दाखवायचं नसतं म्हणून. ठीक आहे, आपल्याला माहीत नव्हतं. अल्ल्याड पल्ल्याड खूप छान चित्रपट आहे, पण मी काय शूट केलेलं पण मी नाही टाकू शकले, म्हणून मी सगळं डिलीट करून टाकलं. 5:30ला उठले होते. डबा केला. डबा म्हणजे काय, मी फक्त पोळ्या केल्या, साध्या पोळ्या केल्या आणि भाज्याचं कापून वगैरे दिलं. पुदिन्याची भाजी केली. पुदिना काल भरपूर आणलेला, सरबत पण केला. तर भाजी केली मी पुदिन्याची, कारण का काही का असे ना ते पोटात गेलं पाहिजे मुलांच्या. थोडी एवढी खाल्ली तरी चटणीसारखी, मेथीच्या भाजीसारखी भाजी केली पुदिन्याची. आणि शिमला मिरची केली बटाटा टाकून, पोळ्या केल्या. रात्री भाकरी करून ठेवलेल्या. भाकरी फार नरम राहतात बरं का त्या. तर मी म्हटलं नाही, ज्याला जे असेल ते, भाकरी कोणी चपाती. भाकरी तांदळाची फार छान उकडीवरची असतात ना, खूप छान लागते. आणि मला तर रात्रीची भाकरी सकाळी फार आवडते, सकाळची संध्याकाळी आवडते. असं आज एवढंच केलेलं आहे. आणि माझा तर उपवास आहे. आता मला पूजा करायची आहे. राधाने पूजा करून घेते. मित्रांनो, हा ना ब्रुनोचा मित्र आहे, टायगर. फार क्यूट आहे. इकडे बघ बघा ना, काय नैसर्गिक किमया आहे. त्याचा रंग बघा कसा आहे. ए टायगर, चपाती खातो का? नाही खाणार तो. किती क्यूट आहे बघा, किती छान आहे. भुंकत नाही, काय नाही, चावत नाही. असं भीती वाटते, पण मला पण भीती वाटते त्याची. बाबा तो रोखून वाचतो एकदम. मित्रांनो, 11 वाजले. आज लेट झालं बरं का देवळा जायला, पण असो, 11 वाजले. काय आता हिरवा निसर्ग, हा काय म्हणतात ते गाणं, हा मस्तीने करा धुंद, छान वाटते. एकदम छान, एकदम छान, म्हणजे एकदम छान. बघा तर तुम्ही, है की नाही. ये कौन शिल्पकार है, ये कौन शिल्पकार. असा एखाद्या चित्रकाराने असे रंगाचं शिंतोडे मारल्यासारखे, असं शिंतोडे मारले असं वाटतं. बघा, कुठं रंग सांडलाय तर कुठे रंग नाही सांडला. काही दिवसांनी सगळं भरून येणार आहे. आपल्या तिकडे असं गवत तुम्हाला दिसणार नाहीये, कारण का गुरं खातात, जनावरं खातात. आणि बांध असेल तर बांधावर नंतर कापतात, कालांतराने 1-2 महिन्यांनी कापतात बांध. पण आणि इकडं कोण गुरं आहेत खायला? आहे का जरा तरी? काय एक पण काही निघलं नाहीये. असं गवत आले. बघा किती छान वाटतं. हे बघा, हा गवत किती दाट आले, एकदम घनदाट, गुच्छाच्या गुच्छा. आपण बिस्किट नाही घेतले का आज डॉगीला? बिस्किट घेतले नाही. काय आणलंच नाही आज, बिस्किट आणले नाही, विसरले मी. बिस्किट नेहमी आणते. चल 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 चल, पटापट चल चल, माझ्या पुढे चल. इकडे कसे रोप टाकले, तो दाट गुच्छा दिसतोय ना, ते भाताचं रोप टाकलेलं आहे. भाताची शेती इकडे सगळी. पहा तिकडचा परिसर. काय कसं तरी वाटते मला. आज खाऊ नाही आणलं. अगं बाई खाऊ आणलं नाही आज. लाडे आडवं आलेत. मला पण एक बेलाचं पान घे ग, उंचावरनं बेलाचं पान हाती येत नाही. शिवाय नमः नमस्तु सांब सदाशिव. अरे वा, आणलंच नाही खाऊ तर काय सांगू ग बाई. सांब सदाशिव. मित्रांनो, काय काम नाही, खायचं झोपायचं. धाराडून पंढरपूर. बरीच झोप झाली. लवकर उठले होते. आता मी
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याला असं वाटतं की आम्हाला माहितीच नाही आहे, पण आता आम्ही फटाफट घरची कामं आवरणार आहोत आणि 10 वाजतील त्याला घरी यायला. त्याच्या आधी आम्ही केक बीक आणून ठेवू आणि आम्ही सांगू त्याला आम्हाला माहितीच नाही. असं आज दिवसभर चाललेलं आहे. त्याला आम्ही असं काय म्हणतात ग, सरप्राईज. दोघे येतील उशिरा. आता आम्ही जातो. मी पण जराशी माझं आवडते. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. आपला हरिपाठ पण झालेला आहे, घरीच घेतला. इथं कुठे कोण हरिपाठाला एवढं हे नसतं, घेतला आपला घरीच. आणि आता मार्केटला जाते, बघते काय थोडं वेळाने जाते, इतक्या लवकर जात नाही आहे. 8 वाजता जाऊ आम्ही. मग 8-8:30ला आम्ही घरून निघू. तिथून 9 साडेनऊ 8 वाजता निघालं ना 9पर्यंत घरी येऊन 9-9:30 वाजे. ते लोक 10 वाजेपर्यंत येत. त्याला मी असं सांगितलं, तू यायच्या आधी आम्हाला फोन कर. आम्ही ना माझ्या मैत्रिणीकडे मी चालले, तू यायच्या आधी मला फोन कर, आम्ही 5 मिनटं घरी येऊ, चावी आमच्याकडे ना. हां मम्मी मी जवळजवळ आलो की मी फोन करतो. ठीक आहे. म्हणजे त्याने कॉल केला की आम्ही लाईटी बिटी बंद करून बसू अगदी घरातच, काय आम्ही जेवण झोपलो. असं आज आम्ही त्याची धम्माल उडवणार आहे. तुम्ही पहा ना, तुम्हालाही पाहायला मिळेल. चला आता आपण दूध आणायला चाललो. नुसता कंटाळा येतो बसून बसून. संध्याची वेळ झालेली आहे, 7:30 वाजलेले आहेत. पहा आता 11:15 व्हायला आले तरी अजून जेवणाचा पत्ता नाही. अजून जेवण झालेलं. आता हे लोक फ्रेश व्हायला गेले. मैत्रीण पण माझी गेली, पुन्हा येणार 1 तासाने. आता थोडासा केक राहिलेला आहे. तिच्या पण घरी थोडंसं पार्सल दिलं मुलांसाठी. आता होतात हे लोक फ्रेश. आता जेवण असं काही विशेष केलं नाही आहे, कारण का पाऊसमुळे इकडे थोडं हवामान खराब आहे ना, तर तब्येत थोडा डाऊन आहेत, सर्दी खोकला. म्हणून मी काय असं तळणं वगैरेचं काय केलं नाही. साधं जेवण केलेलं आहे. आपली खीर केलेली आहे तांदळाची, वरण भात केलेला आहे. आणि माझ्या सोनाली भाजी काय केली मला माहीत नाही. तर मित्रांनो, आज मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काळजी घ्या मित्रांनो, स्वतःची आणि इतरांची. बाय बाय.